आपल्या परळी शहरात 22 मे 2026 पासून कमीत कमी 10 ते 15 गुन्हे घडलेले आहेत। कारभारी आंधळे व्यावसायिकावर कोयत्याने वार करून हत्या 22 मे रोजी। त्याच्यावर आपले आमदार साहेब काही बोलले नाहीत, त्याच्यावर काही त्यांनी प्रतिक्रिया दिली नाही। 28 मे 2026 अल्पवयीन मुलीचे अपहरण परळी शहर ठाण्यात गुन्हा दाखल आहे, त्याच्यावर सुद्धा काही बोललेले नाहीयेत। म्हणजे आपल्या शहरामध्ये वारंवार घटना ह्या एक दिवस 2 दिवसाला घडत असताना सुद्धा आपले प्रतिनिधी त्याच्यावर काहीही बोलत नाहीत। आम्हाला ह्या गोष्टीची खूप खंत आहे। त्यांनी सभागृहामध्ये विषय घुलेचा मांडला, तो आम्हाला खूप आवडला आणि आरोपींना ही सजा झालीच पाहिजे ह्या आम्ही याच्या आहेत। पण आपल्या परळी शहराबाबतीत 31 मे 2026 ला तोईत खान ह्या युवकाची क्रूर हत्या करण्यात आली। एवढा विषय असताना सुद्धा त्याच्यावर सुद्धा आपले साहेब काही बोललेले नाहीयेत। त्याच्यावर सुद्धा साहेबांनी बोलावं अशी आमची अपेक्षा होती। 4 जून 2026 तुकाराम मुंडे औषधिक विद्युत केंद्र गुत्तेदार 5 कोटीची मागणी करत अपहरण परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल। त्याच्यावर पण साहेबांची काही प्रतिक्रिया नाही। 5 जून 2026 23 वर्षीय तरुणीवर पंचशील नगर भागात एकतर्फी प्रेमातून चाकूने वार परळी संभाजीनगर ठाण्यात हाफ मर्डरचा गुन्हा दाखल आहे। 11 जून 2026 पैशाच्या वादातून एका वरिष्ठ लिपिकाला अपहरण करून बेदम मारहाण परळी संभाजीनगर ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल। 13 जून 2020 परळी मिरवड गावात अल्पवयीन मुलीला छेडछाड पोस्को अंतर्गत परळी ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल। म्हणजे हे पूर्ण जे गुन्हे आहेत हे आपल्या परळी तालुक्यात घडलेले आहेत आणि आपल्या परळीशी संबंधित आहेत। मग आपल्या गावामध्ये एवढे गुन्हे घडत असताना आपण करायलो तर काय करायलो? एक म्हणजे सर्व गुन्हे हे का माणसं नाहीत का? ह्यांच्यावर आवाज उठवाल हे माणसं नाही आहेत का? ह्यांच्यावर पण बोलायला पाहिजे किंवा ह्यांच्यावर ह्यांचं काय ह्यांना भेट द्यायला पाहिजे। कुणीच काही केलेलं नाहीये।